ते जगाच्या पापामुळे ते पडलेले आहेत. त्यांना सिगरेट पिणे, त्यांना दारू पिणे, त्यांना व्यभिचार करणे, या गोष्टीमध्ये ते अडकलेले आहेत. आणि त्यांना वाटतं की ह्या जगातल्या गोष्टी ज्या आहेत या देवाच्या गोष्टीपेक्षा खूप चांगल्या आहेत. तर आपण जाऊया लूक अध्याय 15 पासून आपण वाचूया. कोणा एका मनुष्याला 2 मुलगे होते. त्यापैकी धाकटा बापाला म्हणाला, बापा, मालमत्तेचा माझा वाटा मला द्या. तेव्हा त्याने आपल्या मिळकतीची त्यांच्यात वाटणी केली. आता प्रियानो, हा जो वडील जो होता हा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याच्याकडे सर्व काही होतं. ते एका मोठ्या आलिशान महलमध्ये ते राहायचे. त्यांच्या खाली नौकर चाकर होते. पंचपक्वान्न रोज ते खात असत. चांगले कपडे ते घालत असत. आणि समाजात त्यांना एक इज्जत होती. तर अशा स्थितीत जे आहेत हे कुटुंब राहत होतं. त्याचे 2 मुलं होते. आता हा जो धाकटा मुलगा होता, त्या धाकट्या मुलाने एका दिवशी एक विचित्र प्रश्न केला, एक विचित्र मागणी केली.